सर जय वाल्मिकी, हर हर महादेव. काल झालेला भूतो ना भविष्य असा मोर्चा आदिवासी कोळी बांधवाचा, जो महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने नागपूरला पूर्णपणे जाम करेल असा इतका भव्य मोर्चा काल नागपूर येथे पार पडला. हा मोर्चा माननीय दत्ताभाऊ सुरवशी साहेब यांच्या महाराष्ट्र परिभ्रमण दौऱ्यातून एक आलेलं यश, ज्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक खेडोपाड्यातील प्रत्येक गावातील कोळी बांधवांसकट संपर्क करून त्यांना एकजूट करण्याचं काम केलं व हे कार्य करत असताना त्यांना अनेक खडतर असे अनुभव आले. काल या दौऱ्याच्या माध्यमातून एक गोष्ट सिद्ध झाली की कोळी बांधव हा सक्षम आहे, जागृत आहे आणि अन्यायाविरोधात त्याला जर का कोणी एक चांगलं सक्षम असं नेतृत्व मिळालं तर तो उठतो. मग काल झालेल्या या दौऱ्यात भरपूर मोठ्या प्रमाणात संख्या आली होती, जी संख्या आम्हाला अजूनपर्यंत कॅल्क्युलेट करता आली नाही की अंदाजे आपला बांधव किती होता. मग नंतर असुविधा होऊ नये म्हणून आम्ही रात्रीच्या वेळेस बऱ्याच बांधवांना, ज्यांना गावाकडे जायला शक्य आहे असे बांधव आम्ही पाठवून दिले आणि इथं फक्त एक 50 बांधव ठेवावे ह्या उद्देशाने आम्ही काल बरेच बांधव घरी पाठवले. आया बहिणींना असं थंडीच्या दिवसात इथं यशवंत स्टेडियमवरती उघड्यावरती झोपवणं किंवा ह्या गोष्टी शक्य नव्हत्या. त्यामुळे काल हा निर्णय घेऊन कमीत कमी बांधव इथं ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या माध्यमातून आम्ही आता इथं फक्त 50 लोक या उपोषणस्थळी थांबलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर आता हे उपोषण जोपर्यंत कोळी बांधवांना अपेक्षित असं परिपत्रक किंवा काही ना काही पदरात पडत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही. बरेच बांधव जे आता हॉटेलमध्ये वगैरे थांबलेले आहेत त्यांची सुद्धा संख्या आता इथं थोड्या वेळाने हळूहळू वाढेल. ते बरेच जण येणार आहेत. बऱ्याच माता भगिनी थांबलेल्या आहेत आणि आजूबाजूचे बरेच बांधव ह्या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. त्यातली देखील आम्ही काही कमी करणार आहोत आणि नंतर मग पुढे एक 50 बांधव घेऊन आपलं उपोषण अधिवेशन संपेपर्यंत आणि आपल्याला अपेक्षित असं परिपत्रक निघत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवण्याचा आम्ही या उपोषण स्थळाच्या कार्यकारी टीमने असा निर्णय घेतलेला आहे.